गावाच्या टोकाला एक छोटंसं घर होतं. त्या घरात अन्वी नावाची गोड, हुशार आणि दयाळू मुलगी राहत होती. अन्वीला निसर्ग खूप आवडायचा. रोज ती शेतात, झाडांमध्ये फिरायची, पक्ष्यांशी बोलायची आणि फुलांशी हसायची. एके दिवशी ती जंगलात फिरत असताना तिला एक चमचमणारी निळी किरणे दिसली. अन्वी घाबरली, पण उत्सुकता जास्त होती. ती हळूच पुढे गेली. झाडाखाली एक छोटीशी नाजूक परी जमिनीवर बसलेली होती. तिचे पंख मोडलेले होते. अन्वीने विचारलं, तू कोण आहेस? तुला काय झालं आहे? परीने कमजोर आवाजातच सांगितलं, मी ताराली परी आहे. आकाशातील ताऱ्यांचं रक्षण करते. पण जादुई वाऱ्याच्या वादळामुळे माझे पंख तुटले. मी उडू शकत नाही. अन्वीने तिला लगेच मदत केली. तिने आपल्या ओढणीचा एक छोटासा तुकडा काढून परीच्या पंखांना बांधला. परी हसली आणि म्हणाली, तुझं मन खूप सुंदर आहे अन्वी. थोड्याच वेळात परीचे पंख चमकू लागले आणि ती पुन्हा उडू लागली. ताराली परी आकाशात उंच उडाली आणि ताऱ्यांचा एक छोटासा चमचमता हार घेऊन आली. अन्वी, तू मला खूप मोठी मदत केली आहेस. हा ताऱ्यांचा हार तुझ्यासाठी. जेव्हा तुला अडचण येईल तेव्हा हा हार चमकेल आणि मी तुझी मदत करायला येईन. अन्वीने आनंदाने तो हार घेतला. त्या दिवसापासून तिच्या जीवनात जादू आली. एके दिवशी गावात मोठे वादळ आले. झाडे कोसळत होती, घरे उद्ध्वस्त होत होती. अन्वीने ताऱ्यांचा हार घट्ट धरला. हार तेजाने चमकू लागला. क्षणातच ताराली परी आली. परीने आपली जादुई काठी फिरवली आणि वादळ शांत झाले. गावकरी आश्चर्याने अन्वीला धन्यवाद देऊ लागले. परी म्हणाली, अन्वीचं हृदयच सर्वात मोठी जादू आहे. त्या दिवसानंतर अन्वी व परीची मैत्री कायम राहिली. अन्वीने सगळ्या गावाला शिकवलं, दयाळूपणातच खरी जादू असते आणि जंगलात कुठेतरी आजही एक तारा चमकतो. अन्वी आणि ताराली परीच्या मैत्रीची आठवण करून देतो.